ओके. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. आपण मग्ग व गो पाहत आहोत. मग्ग व गो. मग्ग व गो म्हणजे मार्ग वर्ग. आणि खरं म्हणजे याचं भाषांतर उपाय असं चांगलं राहील. मग्ग म्हणजे मार्ग आहे, म्हणजे उपाय आहे. आणि बुद्धांचा धम्म हा एक उपायच आहे. हा कशावरचा उपाय आहे? तर दुःखमुक्तीवरचा उपाय आहे. आणि दुःखमुक्ती ही आपल्या सगळ्यांचीच गरज आहे. मनुष्य आणि प्राणी, इतर प्राणी हे सगळेच यातनेतून, दुःखातून, टेन्शनमधून, प्रेशरमधून मुक्त होण्यासाठी धडपडतात, सुरक्षिततेसाठी धडपडतात, संरक्षणासाठी धडपडतात, आनंदासाठी धडपडतात. सगळी धडपड जी चाललेली असते ही एका शब्दात दुःखमुक्तीसाठी चाललेली असते. आपल्याला त्रास नको, हा आपला जगण्याचा मुख्य उद्देश असतो. आपल्याला कुठली असुरक्षितता नको. आपल्याला कम्फर्ट पाहिजे. कम्फर्ट म्हणजे संरक्षण, सुरक्षितता. सुरक्षितता पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, म्हणजे संरक्षण पाहिजे. आपल्या जीवाला धोका तर नकोच, परंतु जे जीवन चाललंय तेही सरळ, सुरक्षित, बिना अडचणीचं, बिना त्रासाचं असलं पाहिजे, असं आपल्याला वाटतं. आणि त्याच्यासाठी आपली बाहेर धडपड चाललेली असते. आतमध्ये आपल्याला शांतता पाहिजे असते, स्थिरता पाहिजे असते, सुखाची झोप पाहिजे असते, एकाग्रता पाहिजे असते. जे पाहिजे ते मिळालं पाहिजे अशी इच्छा असते. मनासारखं व्हायला पाहिजे अशी इच्छा असते. जे जे काही प्रिय आहे, आवडीचं आहे, त्याच्या सोबत आपल्याला राहता आलं पाहिजे. मग आवडीचे लोक असोत, प्रिय लोक असोत, किंवा आवडीच्या वस्तू असोत, आवडीचे विषय असोत, आपला छंद असो, आपल्याला जे प्रिय आहे, जे आवडतं, ते आपल्या सोबत पाहिजे अशी आपली इच्छा असते. ते सोबत नसलं की आपल्याला दुःख होतं, आणि ते दुःख नको असतं म्हणून हे सोबत पाहिजे, अशी ती मानसिकता आहे. त्याच्या विरुद्ध जे आपल्याला नको असतं, जे अप्रिय असतं, त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचा प्रयत्न करतो, दूर राहायचा प्रयत्न करतो. त्याचा सहवास नको असतो. मग ते अप्रिय लोक असोत, नाहीतर नावडीच्या गोष्टी असत, नावडीच्या वस्तू असत, ते आपल्याला नको असतंय. याच्यासाठी आपली धडपड चाललेली असते. जर नावडीचं किंवा अप्रिय गोष्टी आपल्याला, म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध आपल्या संपर्कात येत असतील, किंवा आपण त्याच्या संपर्कात जात असू, तर आपण ते कधी कधी नष्ट करायचा पण प्रयत्न करतो, की ते नकोच, त्याचं अस्तित्वच नको. एकूण आपली सगळी जी धडपड चाललेली असते जगण्याची, जीवनातली, ती सगळी सुरक्षिततेसाठी आणि कम्फर्टसाठी, म्हणजेच दुःखमुक्तीसाठी चाललेली असते. यातना मुक्तीसाठी चाललेली असते. टेन्शन मुक्ती, प्रेशर मुक्ती, कुठलाही त्रास नको, हा आपला जगण्याचा उद्देश असतो. पण ते नेहमीच आपल्याला साधतं असं नाही. आणि बऱ्याचदा आपलं आयुष्य असंच
रडत कळत चाललेलं असतं. कारण मनासारखं कधीच होत नाही 100%. काही ना काही कमतरता, काही ना काही उणिवा, काही ना काही त्रास हा कायम असतो, कायम, परमनंट. उदाहरणार्थ आता मी म्हणतो कानाचा त्रास, आणि मग हे ह्याचा ह्याचा त्रास होईल, याचा तर काय आवाज ऐकायला येत नाही, पण ते लावावं लागतं. म्हणजे याचा उपयोग नाही, पण ते पूर्ण लावावं लागतं. आता हे गरजेचं नाही, हे नसलं तरी चालेल, परंतु ते मला नसावं असं वाटतं, पण ते ठेवावंच लागतं. का तर याला माईक जोडलेला आहे, याला एका बाजूचा स्पीकर जोडलेला आहे. त्याच्यासाठी हे सगळं हे करावं लागतं. आणि जसं मगाशी सांगितलं की हे माझ्या कानाच्या दृष्टीने त्रासदायक आहे पुढे. म्हणून मग ते आता डिजिटल मशीन जी घेतली कानाची काही दिवसांपूर्वी, त्याच्यात ब्लूटूथची सोय आहे. त्या ब्लूटूथनं कॉम्प्युटरला जोडली गेली पाहिजे मशीन. पण आता हा कॉम्प्युटर ती मशीन ती ब्लूटूथ देत नाही, त्याच्यात ती सोय नाही ह्या कॉम्प्युटरमध्ये. मग त्याला दुसरा वेगळा लॅपटॉप घ्या, किंवा मग कॉम्प्युटर अपग्रेड करा. म्हणजे दुसरं ते विंडोज 10 आहे, विंडोज 11 पाहिजे त्याला, असं म्हणतात आता. तर त्याच्यात ब्लूटूथची सोय असेल, नसेल तर मग लॅपटॉप, असं वेगवेगळं. म्हणजे कसं आहे, कुठंच कुठंच माणसाला असं सुरक्षित किंवा मनासारखं राहील याची काही गॅरंटी नाही. आणि सगळं असूनही उद्या काही त्रास होणार नाही कानाचा, असं काही नाही. होऊ शकतो, आपलं हे सगळं बंद करावं लागू शकतं नंतर, असं पण होऊ शकतं. मग आपल्याकडं, म्हणजे माझ्या दृष्टीने विचार करता, कधी कधी वेळ नाही. आता आपल्याकडे वेळ कमी आहे असं मला वाटतं. कारण आता पाहिजे तसं आपल्याला करता येणार नाही, पाहिजे तसं चालता येणार नाही. आणि काम तर करायचंय, प्रॅक्टिस करायची, लोकांपर्यंत पोहोचवायचंय. पण पोहोचवायला जर अडचणीत असतील, तर मग दुसरे पर्याय शोधावे लागतील. काय पर्याय शोधील मला माहिती नाही. तर जीवन असंच चाललेलं असतं. 100% सगळं मनासारखं कम्फर्ट मध्ये सुरळीत चाललंय असं कधीच होत नाही. काही ना काही प्रॉब्लेम हा असतो. आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली असते जीवनामध्ये. आणि आता ज्याने त्याने आपापल्या काय अडचणी आहेत त्या ज्याने त्याने बघायच्या. आपल्या जीवनात काय काय कमतरता आहेत, आणि कशा कशातून आपण कमतरता पूर्ण करायचा प्रयत्न करतो, किंवा अडचणीतून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. मग ती बाहेरची अडचण असो, किंवा आपली स्वतःतली अडचण असो. आपल्या स्वतःतली अडचण ही मानसिक असते. त्याच्यामध्ये भीती असते, त्याच्यामध्ये असुरक्षितता असते, त्याच्यामध्ये विरह असतो. कधी कधी काहीच लक्षात येत नाही, परंतु तरी पण एक प्रकारची पोकळी जाणवते. कशामुळे जाणवते माहिती नाही, कळत नाही, लक्षात येत. अविद्या आहे, अज्ञान. हे अविद्या हे सोबतच चाललेली आहे आपल्या. कळत नाही, माहित नाही, लक्षात येत नाही. म्हणून बोर होत, आपण म्हणतो बोर झालं, एकटं वाटतं. काही काही लोकांना असं वाटतं आपलं कोणीच नाही जगामध्ये, आपण एकटे आहोत. लोनलीनेस, एकटेपणा, एकाकीपणा, असा पण काहींचा मानसिक प्रॉब्लेम असतो. काहींचा प्रॉब्लेम त्याच्या उलटा असतो. त्यांना एकटेपणा नसतो, परंतु नको त्या लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. हा पण प्रॉब्लेम आहे.
त्याच्यात आपल्या कुटुंबातले लोक असतील किंवा आपण जिथं काम करतो त्या कामाच्या ठिकाणचे लोक असतील, ऑफिसमधले लोक असतील किंवा शेजारी पाजारी असतील किंवा आपल्या संस्थेतले लोक असतील. जे काही काही हवेसे वाटतात, काही लोक चांगले असतात आणि काही फार तापदायक असतात. ऑफिसमधले ऑफिसमध्ये पण अशी परिस्थिती असू शकते की कधीच मनासारखं चाललेलं नसतं. बॉसिंग असते, कॉर्पोरेशन असतं, कामाची सक्ती असते आणि आम्हाला कामाचा आउटपुट द्या एवढीच ऑफिसची अपेक्षा असते. तुमची तब्येत, तुम्हाला जमतं का नाही ते तुमचं तुम्ही पहा. तुमचं पर्सनल जीवन कसं आहे याच्याशी ऑफिसला किंवा बाकीच्या ठिकाणी त्याचे काही देणं घेणं नसतं. कधी कधी हे घरात पण असतंय. घरामध्ये सुद्धा असे संबंध असतात. की तुमचे प्रश्न काय आहेत ते तुमचं तुम्ही पहा, आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही द्या. आमच्या किंवा आमच्या अपेक्षा पूर्ण करा. अशी परिस्थिती घरातही असते. मग ते पती पत्नींमध्ये असते, बापलेकांमध्ये असते, भावाभावांमध्ये असते, जावाजावांमध्ये असते, नणंद भावजयांमध्ये असते. अपेक्षा आणि त्या कधीच कोणी कोणाच्याच 100% पूर्ण करू शकत नाही. काही ना काही स्वभावाचे प्रॉब्लेम असतात. जिथं आपण राहतो तिथल्या त्या जागेचे प्रॉब्लेम असतात. समजा जागा कमी असेल तर तिथं काय म्हणतात, मन मारून जागावं लागतं. असे वेगळे फॅमिली प्रॉब्लेम असतात. म्हणजे मनासारखं कधीच चाललेलं नसतं आणि काहींचं आयुष्य याच्यातच संपून जातं. आणि त्यांना कधी दुःखमुक्ती निब्बाण हा विषय पण ते शक्य वाटत नाही, शक्यच नाही. बुद्धांचं म्हणणं बरोबर आहे. हे सभ्य संखारा दुःखाती, हे संस्कारित अस्तित्व, हे जीवन हे दुःखच आहे. कोणी असो, ते तर राजपुत्र होते आणि आपण आपण आहोत. आणि त्यांनाही तोच प्रॉब्लेम होता, आपल्यालाही तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं राजा आणि भिकारी याच्यात काही फरक नाही. राजाला राजाची दुःख आहेत, त्या पोझिशनची, त्या 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 तो जो त्याचा स्टेटस असतो, त्याचं जे त्याचं जे राजेपण असतं किंवा त्याचं जे राज्य असतं आणि त्याचा जो माहोल असतो, त्याचा जो परिसर असतो, त्याच्या अवतीभोवतीचे जे लोक असतात, कधी कधी ते बॉदरेशन आहे, ते दडपण असणार आहे. जसं सिद्धार्थ गौतमांना होतं. बाबासाहेबांना जाती व्यवस्थेचं दडपण जाणवलं. प्रश्न होता, असा जीवघेणा प्रश्न होता त्यांच्या दृष्टीने तो. ते म्हणायचे आपल्या जीवनाची राखरांगोळी झाली या समाज व्यवस्थेमध्ये, या अस्पृश्यतेमध्ये. म्हणजे जीवघेणा प्रश्न होता. आपण कोणत्या दृष्टीनं सुरक्षित नाहीत, कोणत्या दृष्टीनं असे म्हणजे परिपूर्ण नाहीत. नाही, ना शिक्षणाची सोय, ना राहण्याची नीट सोय. पूर्वीचे ज्यांना आता पूर्वीच्या महारवाड्यांची ज्यांना माहिती त्या किंवा स्थलांतर झाल्यानंतर झोपडपट्ट्यांची जी माहिती आहे, ते अनुभव आहेत मोठ्या शहरांमधले, ते आठवा. जर ज्यांनी ते भोगलं असेल, पाहिलं असेल, तर तो त्रास म्हणजे राहणं पण नीट नव्हतं. खाणं पिणं कधी कधी नीट नव्हतं आपल्या पूर्वजांचं. मिळेल ते खायचं.
जी वाढी येईल किंवा जे काही गावकऱ्यांच्या गावातल्या लोकांच्या जे मनात येईल ते त्यांचं काम करायचं आणि काहीतरी मग ते मिळायच्यात राहिलेलं उरलेलं. अगदी पूर्वीचे काही अनुभव असे होते की गावात समारंभ असला, लग्न बिग्न कोणाचे असतील, तर मग हे आपल्या वस्तीतले लोक जाऊन ते सगळी कामं करायची, तिथले साफसफाई हे ते सगळं त्यांची सोय करायची, सगळी झाडलोट करायची, काय त्यांची पडेल ती कामं करायची. त्यांच्या लग्नात काही चुलांगण लावायचं असेल, चूल लावायची असेल, ते ती लाकडं फोडून द्यायची. मग त्यांनी ते सगळं लग्न वगैरे सगळं उरकून घ्यायचं. आणि आपल्या लोकांनी बाहेर यांच्या सगळ्यांच्या पंक्ती उठल्यावर उरलेलं आपल्याला काय मिळेल का याची वाट पाहत बाहेर बसायचं. असं ते जगणं होतं. आपल्या वाडवडिलांना विचारा. आपल्याला तर ते अनुभव जास्त नाही, म्हणजे मला नाही जास्त अनुभव आला, पण आमचे वडील सांगायचे. म्हणजे निश्चितच त्यांच्या त्यांच्या वडिलांना तर तो त्रास असणार आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने ही जीवघेणे प्रश्न होते. म्हणजे कुठंच सुरक्षितता नाही, ना आर्थिक ना सामाजिक. राजकारणाचा तर प्रश्नच नव्हता तेव्हा. सत्ता, अधिकार, उलट अन्याय असायचे. त्यामुळे अधिकाराचा प्रश्नच नाही. मन मारून जगायचं. तर यातना, हे बुद्धाच्या भाषेत हे सगळं यातना, दुःख एका शब्दात ते सगळं येतं. आणि आता दुःख यातना कोणकोणत्या प्रकारच्या त्याचं हे सगळं स्पष्टीकरण आहे. आणि ह्या यातना, ही दुःख हा मानसिक प्रॉब्लेम आहे, मनातला प्रॉब्लेम आहे. आणि तो कसा सोडवायचा हा बुद्धांचा विषय आहे. आणि त्याच्यावर काय मार्ग आहे, तो मग्ग, तो मार्ग म्हणजे धम्म आहे. म्हणजे अस्तित्व समजून घ्या, संस्कार समजून घ्या, जीवन समजून घ्या. म्हणजे जीवनात उतरा, म्हणजे या जिवंत कायेत उतरा. मग कायेतल्या जिवंतपणातल्या जाणीवा पहा. त्याच्यामध्ये दोन जाणीवा मुख्य आहेत. एक सुखद जाणीवा, ज्याला सुखवेदना म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या जाणीवा ज्या आहेत त्या दुःखद जाणीवा आहेत, त्याला दुःख वेदना म्हटलेलं आहे. बुद्धांनी तिसरी वेदना सांगितलेली आहे, जी जाणवत नाही. म्हणजे ते सुखातही मोडत नाही आणि दुःखातही मोडत नाही, पण काहीतरी होतंय त्याच्यात. सुख दुःख दोन्ही पण दडलेली असू शकतात. आणि केव्हाही कोणत्याही निमित्तानं काहीही निर्माण होऊ शकतं. अशी मूर्छित अवस्था, त्याला असुख दुःख वेदना म्हटलेलं आहे. आणि हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनातला हा अनुभव आहे. मग हा प्रश्न सोडवायचा असेल तर ह्या संस्कारित अस्तित्वात उतरा, म्हणजे जीवनात उतरा, पहा, अनुभवा. आणि पाहण्याचं, अनुभवण्याचं काम सती करते, जागृती करते, भान. आणि पहिला बेसिक अभ्यास जो आहे तो तोच आहे. प्रश्न सोडवायचा असेल तर हा मार्ग आहे, हा मग्ग आहे, हा उपाय आहे. पण प्रश्न सोडवायचा असेल तर प्रश्न आधी लक्षात आला पाहिजे. प्रश्न लक्षात येण्यासाठी
प्रश्नांच्या संपर्कात गेलं पाहिजे मुद्दाम. आणि विशेषतः मानसिक प्रश्न जे आहेत, मनाशी संबंधित जे प्रश्न आहेत, ते मनोधम्मामध्ये उतरल्याशिवाय ते लक्षात येत नाहीत. मनोधम्म या कायेत आहेत. मनोधम्मांना विचलित करणारं चित्त असतं. इमोशन्स, आपल्या भावना, आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, ते ज्या चित्तात असतं त्याच्यामुळे मनोधम्म हे विचलित होतात आणि त्याचा त्रास होतो. तर मनातही त्रास होतो, शरीरातही त्रास होतो त्याचा. म्हणजे मन आणि शरीर हे चित्त हे एकत्रच आहे सगळं. म्हणजे बॉडी माइंड म्हणजे मन आणि शरीर ते म्हणायला वेगळे आहेत पण एकच आहे ते. आता काहींचं म्हणणं असं आहे, ते पटतं पण थोडस, की मन नावाची गोष्टच नाही. म्हणजे चित्त नावाची गोष्ट नाही. चित्त आहे पण मन नावाची गोष्ट नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ती फक्त एक शरीरातली क्रिया आहे. आता ते काही अंशी पटतं, 100% मला नाही, पूर्ण पटलं नाही अजून ते. मला अजूनही असं वाटतं की आधी चित्त आहे, चित्तानुसार बॉडी, मन म्हणजे शरीर, आणि शरीराच्या नंतर मग विचार प्रक्रिया जन्मानंतर जे काय आहे त्याच्यावर आपल्याला जास्त खोलात शिरता येत नाही. आपलं पहिलं काम जे आहे ते स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःत उतरणं, या कायेमध्ये उतरणं. आणि म्हणून आपण आनापानसतीच्या आधारे कायेत उतरा, जाणीवा पहा, म्हणजे वेदना, सुखदुःख पहा. मग दुःख समुदय दुसरं जे आर्य सत्य आहे, दुःखाचा उदय कुठून होतो, तर तो मग त्याचा संबंध, त्याचा स्रोत, त्याचं मूळ जे आहे ते चित्तामध्ये सापडतं, जे चेतवतं. आणि ते आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, द्वेष. पण हे सगळं अविद्येत आहे, अज्ञानात आहे, म्हणून ते कळत नाही. त्याला मोहावस्था म्हटलेलं आहे. मोहावस्था म्हणजे भ्रामक अवस्था, म्हणजे कळत नाही. कळत नाही म्हणजे जागृती नाही, म्हणजे सती नाही. आणि याचं इंटरप्रिटेशन, याचं विश्लेषण मनात चाललेलं असतं, मनात, मेंदूमध्ये, मनोधम्म. म्हणून तिथपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही, त्याचा संपर्क जोपर्यंत येत नाही सतीपठ्ठान त्याच्यात दुसरी लेवल, तोपर्यंत आपल्याला जीवन समजतच नाही, कळतच नाही. सगळं कन्फ्युजन वाटतं, सगळं गोंधळ. आणि हा गोंधळ अधिक कमी झाला पाहिजे. गोंधळ कमी हळूहळू नंतर होईल, आधी गोंधळ जाणवला पाहिजे. म्हणजे विस्कळीतपणा आधी लक्षात आला पाहिजे की आपण विस्कळीत आहोत, आपण दुःखात आहोत, आपण टेन्शनमध्ये आहोत, प्रेशरमध्ये आहोत. याची स्पष्ट, सुस्पष्ट जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव सतीने, जागृतीने होते. आणि म्हणून ते कायानुसतीत उतरावं लागतं. त्याच्यासाठी आनापानसती असते. तर असं हे काम चाललेलं आहे. तर हे सगळं काम ज्याच्या आधारे आपण करतो, आपला प्रश्न ज्याच्या आधारे आपण सोडवायचा प्रयत्न करतो, त्याचं नाव धम्म आहे. ही बुद्धांची शिकवण पण आहे. आणि धम्म म्हणजे आपल्या अस्तित्वात ज्या काही घडामोडी चालल्यात, ह्या काया, वेदना, चित्त, मनोधम्माच्या पातळीवर, ते सगळं धम्मामध्ये मोडतं. आणि मग त्याच्यात बुद्धांना जे जे काही सापडलं, दुःखमुक्त
मुक्तीसाठी प्रयत्न करता करता त्यांना जे जे काही सापडत गेलं ते त्यांनी त्या प्रवचनाच्या रूपात, गाथांच्या रूपात आता गाथा गाथा अशाच असतील असं नाही. त्यांना जसं सांगता आलं तसं. प्रश्न कसा होता समोर, पेशंट कोणता होता, त्यानुसार डॉक्टर कसं उपचार करतो. तसं बुद्धांच्या समोर कोण आहे, कोणाचा प्रश्न आहे, कोण विचारणारा कोण आहे, किंवा विचारणारी बाई कोण आहे, पुरुष कोण आहे, किंवा अं, कोणत्या परिस्थितीतला आहे तो, त्याचं सामाजिक स्थान काय आहे, म्हणजे मुळात तो स्त्री आहे की पुरुष आहे, तो राजा आहे का व्यापारी आहे, की एखादा कामगार आहे, खरोखर एखादा आजारी आहे, खरोखर एखादी घटना जीवनामध्ये घडलेली आहे का, उदाहरणार्थ किसा गौतमी, एखादा गुन्हेगार आहे का, उदाहरणार्थ अंगुलीमाल, एखादा व्यापारी आहे का, उदाहरणार्थ अनाथपिंड, एखादा अं, तत्वज्ञानी आहे का, सारीपुत्र, एखादा ध्यानी आहे का, महामोग्गलान, एखादा खालच्या जातीतला आहे का, सुनीत भंगी, किंवा आणखीन काही नावं असतील, एखादा खूप गंभीर आजारी असलेला सुप्रबुद्ध, ज्याला महारोग होता, बिंबिसार, प्रसेनजीत, अजातशत्रू, एखादा डॉक्टर, वैद्य, जीवक, समोर कोण आहे आणि मग त्याच्याशी काय चर्चा करायची, असे ते मुद्दे होते. सगळ्यांसाठी एकसारखं नव्हतं, प्रत्येकासाठी वेगवेगळं होतं. आता आपल्या संपर्कात काही कोणी बुद्ध नाही, मग बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे, उपाय आहे काय, आपलं जीवन शोधा. कोणी बुद्ध असतील नसतील, कोणी मार्ग सांगणारे असतील नसतील, आत्तादीप भव, स्वतःच प्रकाशित व्हा, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःमध्येच काम करा, म्हणजे संस्कारित अस्तित्व, म्हणजे जीवन, म्हणजे श्वास, काया, वेदना, चित्त आणि विचार प्रक्रिया. मग आपलं पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, बसणं, उठणं, चालणं, झोपणं, खाणं, पिणं, बोलणं, न बोलणं, काम करणं, आपला व्यापार, उद्योगधंदा, आपलं सगळं जीवनशैली, आपली आजीविका, आपली लाईफस्टाईल, जीवनशैली, याच्यातून याच्या याच्या संपर्कात जाऊन या सगळ्या विषयांच्या जागृतीपूर्वक संपर्कात राहून आपले प्रश्न समजून घ्यायचे, जागृतीनं, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या दुःखांचं, यातनांचं मूळ कळतं, दुःख समुदय कळतो, आणि मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, तो पुढचा मार्ग आपल्याला सापडतो, आणि त्याचा परिणाम म्हणजे दुःखमुक्ती, दुःख निरोध, आणि त्याच्यासाठी केलेली धडपड, उपाय म्हणजे मार्ग, मग्ग. आता या मग्गवग्गानुसार आपण पाहिलं की सगळ्यात श्रेष्ठ मार्ग कोणता आहे, तर अष्टांग मार्ग आहे, असं या पहिल्या गाथेत सांगितलेलं आहे. मला व्यक्तिशः ती गोष्ट पटत नाही. ती पहिली शिकवण आहे म्हणून ती मोठी आहे, परंतु ती सांगितली कोणाला, हा महत्वाचा मुद्दा आहे. ती सांगितली पंचवर्गीय भिक्षूंना. त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. पंचवर्गीय भिक्षू कोण, तर ते सिद्धार्थ गौतमांच्या सोबत तपस्या करणारे तपस्वी होते. सिद्धार्थ गौतमांनी तपस्यातून काही मिळत नाही, ध्यानातून किंवा आत्मक्लेशातून काही मिळत नाही, म्हणून तो मार्ग त्यांनी बंद केला. कारण ते नंतर त्या तपस्येमुळे जी त्यांची अवस्था झाली, तर ते चक्कर येऊन पडले आणि मृत्यू जवळ होता. किस्सा आपल्या सुजातानं जे अन्न दिलं, ते अन्न घेतल्यानंतर त्यांना थोडासा होश आला, थोडं
कॉन्शियस झाले, भानावर आले. म्हणजे आता हे भान वेगळं, म्हणजे शुद्धीत आले असं म्हणू आपण. शुद्धीत आले. अन्नामुळे त्यांना ऊर्जा मिळाली आणि मग जीवनाचं भान त्यांना आलं आणि मग म्हटले, राजपुत्र असताना सगळं काही उपलब्ध असतानाही दुःख होतं. आता या ध्यान साधना आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केल्या तरी दुःख संपलं नाही, दुःखमुक्ती मिळाली नाही. तर ते दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. कामसुखल्लिकानुयोगो अत्तकिलमथानुयोग, दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. म्हणून मग मध्यम मार्ग त्यांना सापडला, तो सती आणि जागृतीचा आहे. भानावर आलं पाहिजे आणि मग आपण काय करतो हे समजून उमजून केलं पाहिजे. त्यांनी ध्यान आणि तपश्चर्याच्या मार्गाने ते का गेले, तर त्यावेळेला त्या परंपरा होत्या. मग तसे लोक भेटले, त्याप्रमाणे ते करत गेले, शोधत गेले. त्याच्यात ते पंचवर्गीय भिक्षू पण होते. ह्या 5 लोकांना यांची तपश्चर्या आवडली. फार मनापासून आणि कठोर तपश्चर्या करत होते. तर त्यांना आधी वाटलं असेल का ह्यांनाच आधी सापडेल काहीतरी, म्हणून ते त्यांचे शिष्य होते आधी. पण जेव्हा त्यांनी तो मार्ग सोडला, तर त्यांचे शत्रू बनले. सिद्धार्थ गौतम का? इथं हजारो लोक तपस्या करतात, ध्यान साधना करतात. त्यातले आम्ही पण आहोत 5 लोक. आम्हाला अजून काही मिळालं नाही. याने तर तपश्चर्या सोडून दिली म्हणे. चक्कर येऊन पडण्याचं निमित्त झालं आणि मग खायला मिळालं. सुजातानं काहीतरी दिलं आणि खीर दिली म्हणतात, पण जेवण दिलं असेल. आणि ती पण नवस फेडायला चालली होती. तो एक वेगळाच मुद्दा आहे असं म्हणतातच, ते ग्रंथात आहे. मान्य करायचं नाही करायचं हा वेगळा मुद्दा आहे. मग ते नैवेद्य किंवा काय ते नवसाचं जे काही जेवण होतं, तर ते हे दिसले म्हणून यांना दिलं ते. तिने किंवा तिच्या त्यांच्या दासीनं असा एक हे आहे, काय म्हणतात त्याला, अशी कथा लिहिलेली आहे का ते दासीला ते दिसले आधी. मग ते अन्न ते तिनं त्यांना दिलं. मग ते शुद्धीत आले म्हणजे भानावर आले आणि मग जीवनाबद्दल विचार करायला लागले. जीवनाचं भान आल्यावर माणूस व्यवस्थित विचार करतो. भान नसेल तर कसंही चालतंय मन. आणि मग त्यांना जे लक्षात आलं, तो हा जागृतीचा मार्ग आहे. पण तो तेव्हा त्यांना लक्षात आला असंही नाही. त्याचा एक संदर्भ असा पण मिळतो की लहानपणी ते राजपुत्र असताना उन्हाळ्याच्या दिवसात जे नांगरट चाललेली होती, ते नांगरट एका म्हणजे शुद्धोधन ते नांगरट करत होते. त्यांची काय परंपरा असेल, राजाने नांगर धरायचा जनतेसाठी किंवा काय असेल ते. तर ते नांगर चालवत असताना हे लहान होते आणि यांना सांगितलं की तू उन्हात इथं थांबण्यापेक्षा झाडाखाली जाऊन बस. म्हणून सिद्धार्थ गौतम झाडाखाली जाऊन बसले. त्यांची ती एक मनाची एक प्रवृत्ती असेल किंवा एक प्रगत अवस्था असेल, जशी बाबासाहेबांची एक प्रगत अवस्था होती, म्हणून त्यांना अस्पृश्यतेचा प्रश्न हातात घ्यावासा वाटला आणि तो त्यांनी संकल्प बनवला आयुष्यभराचा. तसं सिद्धार्थ गौतमांना पण झाडाखाली बसले आणि जे काही जाणवलं, तर ती स्वतःशी कनेक्टिव्हिटी होती, स्वतःशी जोडले गेले तो. याची आठवण त्यांना ते बुद्धगयेमध्ये येते. आणि तोच तर इथूनच तर सुरुवात नाही, तर ते सत्यच असलं पाहिजे. आपल्याला अनुभवातून काही गोष्टी पडताळून पाहता येतात की स्वतःशी कनेक्ट झालं, स्वतःमध्ये उतरलो, मग श्वासाच्या निमित्ताने उतरा किंवा आणखीन कशा जाणीवांच्या निमित्ताने उतरल्यावर आपण स्वतःशी कनेक्ट होतो, स्वतःचं भान येतं.
आणि मग वेगळंच जीवन दिसतं, लक्षात येतं. तर असा काही मुद्दा त्यांना तो बुद्धगयेमध्ये दिसला आणि मग सगळे दोन्ही टोकाचे मार्ग त्यांनी सोडून दिले आणि हा मध्यम मार्ग म्हणून मध्यम मार्ग, आता अष्टांग मार्ग पण मध्यम मार्गात मानला जातो. धम्म हाच मध्यम मार्ग आहे. तर तो मध्यम मार्ग त्यांना सापडला आणि नंतर मग दुःखमुक्ती त्या जागृतीच्या मार्गाने मिळाली. दुःखमुक्त झाले 35व्या वर्षी. दुःखमुक्ती मिळाल्यावर आता पुढं काय? जीवनाचा उद्देश तर साध्य झाला. आता पुढं काय करायचं? तर पुढे एकच उपाय राहतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, समाजात राहतो. तो नंतर दुसऱ्याचा विचार हा करतोच. प्रश्न सुटलेला असेल तो माणूस जास्त विचार करतो. ज्याचे प्रश्न खरोखर सुटतात तो इतरांचा विचार केल्याशिवाय राहत नाही. परंतु ज्याचे प्रश्न आयुष्यभर प्रश्नच राहतात आणि ते कसे सोडवायचे तेही कळत नाही, तो कधी समाधानी नसतो, कधी सुखी नसतो, कधी शांत नसतो, कधी कधी त्याला मनासारखं काही सापडलेलं नसतं. मग तो विवंचनेतच जगतो आणि विवंचनेतच मरतो. तो काय दुसऱ्यासाठी करणार? पण बुद्धांना ते सापडलं 35व्या वर्षी. मग आता उरलेलं आयुष्यात काय काय होणार होतं? हेच होणार होतं की त्यांनी धम्मप्रचार केला. मग पहिल्यांदाही पंचवर्गीयांना त्यांनी भेटायचं ठरवलं, कारण ते जवळचे होते. शत्रू जरी असले तरी प्रॅक्टिसच्या शोधाच्या दृष्टीने जवळचे होते. आणि मग त्यांनी हा अष्टांग मार्ग सांगितला. म्हणजे कोणाला सांगितला? आधी जे तपस्वी होते, शोधत होते त्यांना सांगितला, नवीन माणसाला नाही सांगितला. नवख्या माणसाला, नवशिक्या माणसाला नाही सांगितलं. जे आधीच शोधत होते आणि ते काय शोधतात हे यांना माहिती होतं. सिद्धार्थ गौतमांना नंतर जे बुद्ध झाले त्यांना हे माहिती होतं ते काय शोधतात आणि ते सोबती होते. आणि मग चला त्यांच्याकडे जाऊ. आधी आधी म्हणतात उद्दक रामपुत्र आलार कालाम यांच्याकडून त्यांनी जी काही ध्यानं शिकली होती त्यांची त्यांना आठवण झाली. ते ह्या पंचवर्गीयांपेक्षा त्यांना लवकर कळालं असतं असं त्यांचं अनुभवातून त्यांचा निष्कर्ष असावा की त्यांना आधी कळेल, कारण ते बरेच पुढे गेलेले आहेत. म्हणून पुढच्यांना आधी सांगू म्हणून त्यांना सांगण्याचा त्यांनी विचार केला. पण ते दोघंही हयात नव्हते. मग कोण पुढचे? तर चला हे पंचवर्गीय भिक्षू. मग यांच्याकडे गेले. हे पाचही लोक त्यांचे शत्रू होते, त्यांचा द्वेष करणारे होते, पण प्रामाणिक होते. मग सिद्धार्थांनी सिद्धार्थ बुद्धांनी त्यांना पहिल्यांदा ही शिकवण दिली असं म्हणतात, ग्रंथात आहे तसं. म्हणून आपण म्हणतो त्यांना हे सांगितलं. काय सांगितलं? दुःख आहे हे लक्षात घ्या. दुःख समुदय दुःखाचं कारण आहे हे लक्षात घ्या. याच्यातून मुक्ती मिळू शकते हे मी अनुभवातून सांगतो. आणि तो त्या मुक्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग असा असा असू शकतो किंवा हा हा आहे. सम्यक दृष्टी आहे म्हणजे चौथं सत्य, चौथं आर्य सत्य. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, दुःख निरोधाचा मार्ग असा असा असू शकतो. म्हणून त्यांनी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्मा सती, सम्यक सती म्हणजे जागृती, आणि शेवटी शेवटी हे सगळं करण्याचा हेतू, उद्देश, समाधी हे त्यांना सांगितलं. आता ही शिकवण कोणाला सांगितली? ते ह्या पंचवर्गीय साधूंना सांगितली, या तपस्व्यांना सांगितलेली आहे. मग ही पहिली शिकवण असेल, परंतु हाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे
मग गानंगठ्ठंगिको मग्गो सेठ्ठो हाच श्रेष्ठ आहे असं नाही म्हणता येत. इतर पण अनेक शिकवणी अनेक लोकांना त्यांनी दिल्या आणि हे तरी 5 लोक खूप काही काळानंतर ते त्यांना प्राप्ती झाली, दुःखमुक्ती मिळाली. एकाच वेळेला 5 लोकांना नाही मिळाली. एक-एक करून एकेकाला एक-एक केस हातात घेतली बुद्धांनी. एकेकाचा प्रश्न हातात घेतला आणि एकेकाला सांगता सांगता ते 5 लोक एक-एक करून ते दुःखमुक्त झाले. त्यातला पहिला तो कौंडिन्य होता असं म्हणतात. कौंडिन्यांना पहिल्यांदा कळालं. तर तिथं मग ते त्यांनी दुसरा, तिसरा असं करून मग धम्मचक्क प्रवर्तन सूत्र सांगितलं नंतर. त्याच्यातलं मुख्य शिकवण ही अष्टांग मार्गाची होती असं म्हणतात. पण तोच मार्ग श्रेष्ठ आहे असं नाही. तो महत्वाचा आहे. आधी सांगितलं. परंतु काही गोष्टी आपल्याला इतर गोष्टींचा अभ्यास आणि प्रॅक्टिस करून आपल्याला काही गोष्टी ठरवाव्या लागतात. ही ही जी ही जी बाब आहे ही बाबासाहेबांनी उघड केलेली आहे. खरं म्हणजे ही जी भाषा बोलतो ना आपण ही बाबासाहेबांची भाषा आहे की आपल्याला मूळ बुद्ध शोधले पाहिजेत. म्हणजे मूळ बुद्ध शिकवण शोधली पाहिजे आणि त्याच्यात आपण लोक म्हणजे ज्या बॅकग्राऊंड मधून आपण आलो, ज्या पार्श्वभूमीतून आपण आलो, ज्या समाज व्यवस्थेतून आपण आलो, ती समाज व्यवस्था आणि त्यातल्या त्यात आपण पूर्वीचे अस्पृश्य लोक हे जगात कुठंच नाहीत. अस्पृश्यता जगात कुठंच नाही. आपण एकमेव असे लोक आहोत. त्या त्या अस्पृश्य जातीतली पण एक जात ही महार आहे आणि महारांमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाल्यामुळे बाबासाहेबांना बाबासाहेब आपल्या दृष्टीनं म्हणजे आपण असं मी गृहीत धरतो की सगळे त्या समाजातले आहेत. तर बाबासाहेब नॅचरली आपल्याला जवळचे आहेत आणि बाबासाहेबांनी त्या जवळच्या लोकांसाठीच आधी काम केलंय. त्याची उदाहरणं जे आपण नेहमी सांगतो की चौदार तळ्याचा सत्याग्रह त्याच्यात इतर लोक पण होते. बाबासाहेबांचे मित्र असणारे मानणारे लोक सहस्रबुद्धेसारखे किंवा शिवतरकर काही जे लोक होते ते त्या महाडच्या सत्याग्रहात होते. परंतु मुख्यतः अस्पृश्यांना घेऊनच बाबासाहेबांनी त्यातले त्यात महार लोकांना घेऊन तो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला किंवा पुढचे बरेचसे कार्यक्रम जे आहेत ते या समाजाला घेऊनच केले. महार समाजालाच घेऊन केले. 31 मे 1956 जे धर्मांतर का आहे भाषण आहे मुक्ती कोण पथे ती तर प्युअरली महार परिषद होती. त्याच्यात त्यांनी स्वतःच प्रश्न निर्माण केला की महारांचीच परिषद आपण का घेतोय याचं मला स्पष्टीकरण केलं पाहिजे. म्हणून त्याच्यावर ते सुरुवातीला ते बोलले आणि ज्या त्या जातीनं आपापल्या परिषदा घ्याव्यात जर त्यांना हा मार्ग आवडत असेल तर. नसेल आवडत तर मग काय प्रश्नच नाही. परंतु आपल्या स्वतःच्या समाजातल्या लोकांना महार समाजातल्या लोकांना त्यांनी हे धर्मांतराचं महत्त्व अनुभवातून पटवून दिलं. महारांना ते पटलं. इतरांना पण काही विचारवंतांना ते पटलं असणार आहे म्हणून थोडेफार काही सोबत होते. पण जास्त करून महार लोक. तर या परिस्थितीतले आपण लोक आपल्यासाठी दुःखमुक्तीचा मार्ग वेगळाच असणार आहे. हे कदाचित बाबासाहेबांना म्हणायचं असेल की आपल्याला नवीन वाट मिळाली. ते असं नाही म्हणाले की बुद्धांचे त्या वाटेनं आपण जाऊ. कोणाचा कोणा
कोणाची बुद्ध धम्माची वाट किंवा मार्ग किंवा संस्कृती किंवा पद्धती त्यांनी उचलली नाही. ना हे थेरवादातली म्हणजे हिनयानातली, ना महायानातली, ना वज्रयानातली, ना तंत्रयानातली हे पंथ त्यावेळेला जिवंत होते, आजही आहेत. ना श्रीलंकेतला बौद्ध धर्म घेतला, ना बर्मा मधला बौद्ध धर्म घेतला, ना थायलंड मधला घेतला, ना चीन मधला घेतला, ना कोरियातला घेतला, ना जपानचा घेतला, ना कुठलाच बौद्ध धर्म त्यांनी, बौद्ध धर्म नाही तो तो ते एक संप्रदाय, तो एक परंपरा. त्यांनी कुठलीच गोष्ट जशीच्या तशी उचलली नाही. ते म्हणतात आपल्याला आपला मार्ग शोधावा लागेल. याचं कारण काय? आपण वेगळे आणि खरं म्हणजे विशेष लोक आहोत. मी आपल्या एका व्हिडिओला मी टायटल दिलंय की आपण विशेष लोक आहोत. ते विशेष लोक का? तर विशेष परिस्थितीतले आहोत. अस्पृश्यतेतल्या महारांची परिस्थिती ही जगभरात कुठंच नाही. हे कदाचित बाबासाहेबांना माहिती असेल म्हणून आपली वाट वेगळी आहे असं ते म्हणतात. आणि त्या पद्धतीनं संशोधन केलं पाहिजे. म्हणून एकमेव मार्ग हा हाच आहे असं नाही म्हणताय. वेगळा पण मार्ग असू शकतो. माझ्या अनुभवातून आपण ज्याला सती म्हणतो, जागृती म्हणतो, तो एक मार्ग योग्य वाटतो आणि त्याचा मेळ बाबासाहेबांच्या शिकवणीशी पण बसतो. बाबासाहेबांच्या शिकवणीतला जो किंवा कार्यातला मुख्य जो धागा होता तो जनजागृतीचा होता. लोकांना त्यांनी जागं केलं, भानावर आणलं, त्यांना त्यांच्या प्रश्नांची, दुःखाची, यातनांची जाणीव करून दिली. आणि या प्रश्नाला धरून आपल्याला काम करायचे आणि बुद्ध धम्म स्वीकारला तेव्हा सुद्धा या प्रश्नाला धरून आपल्याला बुद्धांचा अभ्यास करायचा आहे असं जणू काही त्यांचे संकेत आहेत. म्हणून आपण जो विषय घेऊन चाललो याचा संबंध बाबासाहेबांच्या शिकवणीशी पण आहे. हे लक्षात घेऊन आपण हा अभ्यास करतोय. पुढची गाथा जी आहे मग्गवग्गातली त्याचा एक ओझरता उल्लेख मी करतो आणि थांबतो या ठिकाणी. उठ्ठान कालम मी अनुठ्ठहानो युवा बली आलसियं उपेतो प्रसन्न संकप्प मनो कुसितो पंयाय मग्गं अलसो न विंदती. म्हणजे याचा अर्थ असा दिलेला आहे की जो उद्योग करत नाही म्हणजे प्रयत्न करत नाही. थोडासा अनुवाद योग्य नाही. उठ्ठान कालम मी अनुठ्ठहानो म्हणजे जेव्हा जागं व्हायला पाहिजे, उठायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे तेव्हा तो उठत नाही, जागा होत नाही, प्रयत्न करत नाही, असा या दोन शब्दांचा अर्थ आहे. केवळ जो उद्योग करत नाही एवढा त्याचा अर्थ नाही. नंतर म्हटलेला आहे जो युवा आहे म्हणजे तरुण आहे आणि तरुण आहे म्हणजे बल आहे, शक्ती आहे. जो तरुण आहे ज्याच्यात शक्ती आहे, ऊर्जा आहे, पण तो आळसी आहे, म्हणजे तो आळसात पडलेला आहे. तरुण आहे, शक्ती आहे, आळसात पडलेला आहे आणि ससन्न संकप्प मनो म्हणजे म्हणजे अनेक संकल्प डोक्यात आहेत, अनेक विचार डोक्यात आहेत, अनेक गोष्टी करायला पाहतो. म्हणजे आपण म्हणतो ना चौकात उभे आहोत आपण किंवा सात रस्त्याच्या मध्ये उभे आहोत किंवा अशा ठिकाणी उभे आहोत, कधी इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे करू की ते करू, अशा अशा गोंधळात जो पडलेला आहे तो
अनेक संकल्पनांनी आणि त्यातले बरेचसे व्यर्थ संकल्प असतात जे काही उपयोगाचे पण नसतात. पण उगीचच मनात आलं म्हणून, तिथं आपण आहोत म्हणून, जाऊन बघू, करून बघू, याचं ऐकू, त्याचं ऐकू, हे वाचू, ते वाचू, या संघटनेत जाऊ, त्या संघटनेत जाऊ, ह्या मार्गाने जाऊ, त्या मार्गाने जाऊ, असं आपलं जे अनेक संकल्प बनतात आणि आपण प्रत्येक गोष्ट करून पाहायला जातो. अभ्यास करायला हरकत नाही, परंतु लगेच त्याच्यामध्ये झोकून द्यायचं आणि मग मध्ये गेल्यावर मग अपयश आल्यावर मग मागं फिरायचं. त्याच्यात आपण अनेक वर्ष घालवतो. खूप मोठा खूप मोठी शक्ती आपली त्याच्यात जाते. खर्च पण होतो, निराशा पण येते आणि मग निराशापोटी आपण परत मागं फिरायचा किंवा वाट बदलायचा विचार करतो आणि मग परत शून्यातून सुरुवात करतो. का? तर आपण जे करत आहोत, जगतो, त्याचं आपल्याला भान नाही. त्याची आपल्याला सती नाही. त्याच्यामुळे आपल्या मनात काय विचार येतात, काय भावना निर्माण होतात, काय संकल्प निर्माण होतात, हे कळत नाही. त्याच्यामुळं मनात काही आलं, की लगेच ते केलं. असं बऱ्याचदा आपलं होतं. तो आपला ती आपली चूक नाही. मनाची अवस्था तशी आहे. मन झोपेत आहे, निद्रिस्त आहे, म्हणजेच अजागृत आहे, अविद्येत आहे आणि म्हणून त्याला आधी जागं करणं, आपल्या मनात काय-काय चाललेलं आहे, मनोधम्म, ते समजून घेणं, हेच पहिलं काम आहे. हे केलं तरच आपल्या मनातले हे अनेक संकल्पात जे मन अडकलेलं असतं, ते लक्षात येतं. जागृतीचा अभ्यास केल्यावर. तर ज्याचं मन अशा अनेक संकल्पनांनी भरलेलं आहे आणि जो कृश झालेला आहे, म्हणजे तो शक्ती वेस्ट झालेली आहे, थकून गेला आहे. अशा आणि तो मग आळसात पडतो. काही सुचलं नाही, माणूस आळसात पडतो. मन आळसात जातं. काय करावं ते सुचत नाही. तर अशा आळसी माणसाला प्रज्ञेची प्राप्ती होत नाही. असा या गाथेचा अर्थ आहे किंवा मग्ग सापडत नाही, उपाय सापडत नाही. अशा आळशी माणसाला प्रज्ञेचा मार्ग म्हणजे उपाय, ही समज, ही त्याला मिळत नाही. का? तर तो आळसात असतो. आळसात का असतो? तर अनेक संकल्पात, अनेक विचारात तो अडकलेला असतो. अनेक अनेक गोष्टी तो एकाच वेळेला करायला पाहतो किंवा त्याचं मन अनेक गोष्टीत एकाच वेळेला अडकलेलं असतं आणि त्या सगळ्यांचं त्याला भान नसतं. त्यामुळे तो आळसात असतो आणि त्याच्यातल्या त्यात तो जर तरुण असेल आणि बलवान असेल, शक्ती असेल आणि त्याची शक्ती जर ह्या मार्गाने जात असेल आणि ती जास्त काळ गेली, म्हणजे अगदी म्हातारपणापर्यंत तो तेच करत राहिला, तर नंतरचा काय प्रश्नच नाही. मग शक्ती कमी झालेली असते, युवा अवस्था पण संपलेली असते आणि मग काय? जे काही जसं जमेल तसं मग आपल्याला जगायचं आणि जसं जमेल तसा तो शेवट होतो मग. तर हे भानावर नसल्यावर हे अशा प्रकारचं जीवन सर्वसाधारणपणे आपण बहुतेक लोक जगत असतो आणि ही मेजॉरिटी आहे. अशा लोकांची संख्या जास्त असते. जास्त म्हणजे 99% असते. म्हणून 99% लोक, भरकटलेले लोक, अविद्येतले लोक, अजागृत लोक जेव्हा अशी एकत्रित चळवळ करतात, तर एखादा पाहणारा, त्यातलाच पाहणारा काय म्हणतो, "अरे बापरे! एवढे लोक ह्या मार्गाने चाललेत, मग चला आपणही जाऊ." तर तिथे आपली चूक होते. ही चूक बाबासाहेबांनी पण लक्षात आणून दिलेली आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये कलाम सूत्राच्या आधारे आणि बुद्धांनी पण कलाम नावाच्या लोकांना, ती एक जमात होती. जशी आता ही महार जमात आहे, तशी ती एक जमात होती. त्या जमातीला बुद्धांनी एक जो उपदेश केलेला आहे, की आधी 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 जागेवर या, आधी भानावर या. उगीचच मोघम निर्णय नका घेऊ. मला वाटतं हे बरोबर आहे किंवा सांगणारा फार भारी आहे आणि त्याच्यामागे हजारो लोक आहेत, अनेक लोक आहेत.
आणि ते फार आकर्षक भाषेत तो बोलतो. आणि विशिष्ट ग्रंथात सांगितलं, असे काही 10-12 मुद्दे त्याच्यात सांगितलेले आहेत. किंवा माझ्या मनाला पटतं म्हणून मी त्या मार्गाला चाललोय, किंवा मला पटत नाही म्हणून मी ते सोडून देतोय. असं केवळ मनात आलं म्हणून काहीतरी करणं, हे जवळपास 90-95 अगदी 99% लोक करतात. म्हणून पटकन आपले गट तयार होतात, ग्रुप तयार होतात, पक्ष तयार होतात, फुटतात, मंडळ तयार होतात, फुटतात. कारण सगळे अविद्येतून, अज्ञानातून, भान नसलेल्या अवस्थेतून ते अ, अगदी कायदेशीरपणे काही गोष्टी घडतात असं ते दिसतं. पण प्रत्यक्षात भानावर नसलेले लोक, जागृत नसलेले लोक हे जर चालवत असतील हे काम, तर त्याच्यातून पुढे प्रश्नच निर्माण होतात. कारण कोणालाच काही दिशा नसते नीट. ते म्हणतात ना, 2 वेड्यांमध्ये भांडण चाललं होतं म्हणे. कोणत्या विषयावर? तर दोघांपैकी शहाणा कोण? तर असं बहुधा अजागृत लोकांमध्ये, भानावर नसलेल्या लोकांमध्ये, मोघम जगणाऱ्या लोकांमध्ये, चौकात उभे असणाऱ्या लोकांमध्ये असे वाद सुरू होतात आणि मग हमरे-तुमरेवर येतात. त्याचं मुख्य कारण हे तर कोणत्याच गोष्टीचं भान नसतं आणि मुख्य म्हणजे स्वतःचं भान नसतं. तर त्याच्यात हे असे हरवलेले जे लोक असतात, त्यांना कधीही बुद्ध धम्म किंवा ही प्रज्ञा किंवा दुःखमुक्तीचा मार्ग, उपाय हा मिळत नाही, सापडत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण ज्यांच्यासाठी आपल्याला मुख्य प्रयत्न करणं गरजेचं आहे, ही गरज आहे. हा बाबासाहेबांचा आदेश पण आहे. ज्या ज्या लोकात, ज्या समाजात आपला जन्म झाला, त्यांचा उद्धार करणे, याचं ज्याला कर्तव्य जो मानतो, तो धन्य होय. तर हे काम आपल्याला करावं लागतं. ती व्यावहारिक अडचण आहे. आपण इतरांचा द्वेष करतो किंवा इतरांना लांब ठेवतो, किंवा काही लोक म्हणतील जाती व्यवस्था, जातीला धरून चालता म्हणजे संकुचित आहे. म्हणू द्यात. बाबासाहेबांनी तेच केलं. बुद्धांनी सुद्धा शाक्यांना घेऊनच जास्त काम केलेलं आहे सुरुवातीला. नंतर आहे म्हणजे शाक्यांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या ह्याच्यातले, त्या गोटातलेच लोक जास्त आले. एक तर तपस्वी लोक आले, किंवा शाक्यातले लोक आले. आता त्यांचा जो अ, आत्तेभाऊ होता आनंद, तो 25 वर्ष त्यांच्या संपर्कात होता. देवदत्त शत्रू होता तरी त्यांच्या याच्यात आला. आणखीन काही लोक आले. तर ते व्यावहारिक अडचण आहे. तर ती लक्षात घेऊन आपल्याला ते संकुचित म्हटलं तरी चालेल. आपल्याला काम याच पद्धतीने केलं तर पुढे जाता येईल. नाहीतर मग बुद्धांचा जो बहुजन शब्द आहे ना, तो बहुजन शब्द या अज्ञानी आणि अजागृत लोकांसाठी पण असला पाहिजे. की बहुतेक लोक अज्ञानी आहेत, अडाणी आहेत. बहुजन हे अडाणी आहेत, अजागृत आहेत. त्यांना सांगा तुमचं हे, तुम्हाला जे समजलंय ते. असं त्यांना ज्या भिक्षूंना प्राप्ती व्हायची, ज्या लोकांना प्राप्ती झालेली असायची, श्रोतापन्न, सुकृतागामी, अनागामी, अरहत, अशा लोकांना तो आदेश दिलेला आहे. करत भिक्खवे चारिकं बहुजन बहुजन सुखाय. त्या अज्ञानाने ग्रस्त असलेल्या लोकांना सांगा म्हणे. आणि ते जास्त लोक होते, बहुजन. तर आपल्याला आता म्हणजे एक एक करून अ, बाबासाहेबांच्या बुद्धांच्या संदेशातले शब्दांचे अर्थ नीट समजून घेणं, पण आधी स्वतःला नीट समजून घेणं, सती जागृती, हे काम अगोदर करावं लागेल असं दिसतंय. आज एवढं पुरेसं आहे.